या ठिकाणी सुरुवात करावी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. चुकूनही कोणाचं स्वागत राहिले असेल तर त्या सर्वांचंच मी शब्दसुमनाने वेळेअभावी स्वागत करतो. आभाळाला भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. आभाळाला भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. अरे हृदयामध्ये घरटे बांधूया, अशा घराला दार कशाला, अशा घराला दार कशाला, अशा घराला दार कशाला. सर्वांचं शब्दसुमनाने लोककवी वामनदादा कर्डक लोक कलावंत कल्याण समितीच्या वतीनं सर्वांचं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. यानंतर मी आदरणीय गायत्रीताई अनिल कुमार रामटेके यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या नाट्यप्रयोगाला सुरुवात करावी. ओळखलं मला? मी तुमची रमाई. म्हणलं नांदेड शहरात जावं आणि आपल्या समध्या लेकरासनी भेटून यावं, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले बघा. माझ्या संग बोलाल ना वा, बोलाल ना. माझं नाव रामी, रमा साहेबांची रामू आणि तुम्हा समध्यांची रमाई. माझ्यापेक्षा माझ्या साहेबांनाच तुम्ही जास्त ओळखता ना वा. माझं साहेब म्हणजे महान पंडित, बुद्धाचा विचारवंत, जागतिक विद्वानांचा शिरोमणी, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा तप्त लावा तर कधी सागरासारख्या खोल खोल हृदयाचा, बुद्धाशी लीन होणारा महाउपासक, दिनदुबळ्यांचा कैवारी, जातीयतेवर तुटून पडणारा सेनापती, मनस्मृती दहन करणारा क्रांतिकारक, नायकांचा नायक, प्रज्ञावंत, निष्ठावंत आणि धगधगत्या विचारांचा महामेरू, सागरावानी ज्ञान आणि आभाळाच्या उंचीचा, स्वतंत्रपणे चमकणारा प्रज्ञा सूर्य म्हणजे माझं साहेब. अहो चंद्रसूर्यांनी माझं साहेब पाहिलं आणि त्यांचं डोळं दिपलं किंवा अशा प्रज्ञा सूर्याची मी सावली म्हणजे तुमची रमाई. माझ्या आयुष्याला फार मोठी कहाणी लाभली आहे. माझा जन्म दाभोळजवळी वननगावचा. गावच्या खालच्या बाजूला महारवाडा, दलिताची 5-50 घरं होती. माझा बाप भिक्कूची धोत्रे आणि आई रखमाबाई. आम्ही घरात 4 भावंड होतो. मोठ्या बहिणीचं लगीन झालं होतं, तिला दापोलीला दिलं होतं. माझ्यापेक्षा लहान गौरा आणि तिच्यापेक्षा लहान शंकर. जणू काही धोत्रे कुटुंबाला वंशाचा दिवाच भेटला होता. माझा बा बंदरावर माशाचे टोपले उचलायचं जड काम करायचा. आई रानात जायची, घरची समधी कामे करायची. मला लहानपणापासूनच कष्टाच्या कामाची सवय. ए रुक्मिणी, माझ्या रामीला कशाला ग ही कामे करू देते? माझी रामी लई गुणाची, तिचा पाय गुणही लई चांगला. मी आता म्हणतो एक दिसती राजाची राणी होणार. घरची परिस्थिती पाहून आई हसायची. बहिणींनो,
तुम्हासनी सांगते, आमच्या घरात 18 मिश्रम गरिबी. कधी 2 वेळचं पोटाला पोटभर नाही खायला भेटायचं. माझा बा उपाशापोटी माशाचे टोपले उचलायचा. पर आमच्यासाठी माझा आई बाबू उपाशी राहायचं, अर्धपोटी राहायचं. आणि उपाशापोटी माशाचे टोपले उचलून माझ्या बाच्या छातीत लई दुखायचं. पर बा आपलं छातीचं दुखणं कधी आईला नाही सांगायचा. समद दुखणं अंगावर काढायचा. अन बाच हे दुखणं पाहून आईला चिंता स्वस्त बसू देईना. बाला खोकल्याची उबड लागायची. 5-5 मिनिट खोकला थांबत नव्हता. बापाची तब्येत पाहून आईच आजारी पडली. लई आजारी पडली. शेजारची इटाबाई, मैनाबाई यायच्या, आईला समजवायच्या. आम्हाला खायला काही बाई आणायच्या. आमची लई मजा व्हायची. पर माझी आई फार खचून गेली होती. आताशा तिनं हातरून धरलं होतं आणि रक्ताच्या उलट्या बी चालू झाल्या होत्या. एक दिस आमच्या घरी लई लोक जमली. मला गौरा शंकरला कोणी घरात बी जाऊ देईना. माझा बा डोळ्यात पाणी आणून इकडून तिकडं फिरत होता. आम्ही भेदरल्या नजरेनं कोपऱ्यात उभं होतो. घरात जाऊ द्या ना. एवढ्यात माझ्या आईनं हंबरडा फोडला. माझ्या लेकरांना माझ्या जवळ द्या र. मला गौरा शंकरला आई जवळ घेऊन गेले. आईनं गौरा शंकरचा मुका घेतला. त्यांचा हात माझ्या हातात देत आई म्हणाली, बाई रमा, तुझा लहानसा जीव, तुझं खेळायचं वय, अन पोरी म्या सोडून चालली. या लेकरांना जसं बघशील तसं बापाला सांभाळ. असं बोलता माझ्या आईला ठसका लागला. रखमाबाईनं पाणी आणून दिलं, पण माझ्या आईला पाणी नाही पिता आलं. ठसका थांबला. ती रक्ताची उलटी होऊन आणि माझ्या आईनं गपक्यात डोळे मिटले. माझ्या आईनं गपक्यात डोळे मिटले. माझी आई आम्हाला सोडून गेली होती. म्या तर येडी पिशी झाले. मेलेल्या आईच्या छाताडावर पडून रडावं की बापाच्या गळ्यात पडून रडावं. मला काही बी सुधरना. मला काही बी सुधरना. लोक आम्हा लेकरांनाच बघून रडत होती. आमची आई किती लवकर आम्हाला सोडून गेली होती. व किती लवकर सोडून गेली होती. आईचं समद सोपस्कार पार पाडलं. कसा बसा मी स्वयंपाक करून लेकरांना खाऊ घालत होती. एक दिवस सांच्या येळेला स्वयंपाक भाजी भात बनवला. समद्यासनी जेवण वाढलं. शंकरला आईची आठवण आली. तो जेवण करायला तयार नव्हता. माझ्या बानं त्याच्याकडे कोपऱ्यातून बघितलं. बाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. मी जाऊन त्या लेकराला
2 घास भरवते तर ते मला विचारते कसं, ताये आपली आई कुठं गेली ग? किती दिवस झाले ती मला दिसली नाही. मला तिची खूप आठवण येते ग ताई. कसं सांगू त्या लहानशा लेकराला की आपली आई खूप लांबच्या प्रवासाला गेली. आमचा बा तरी काय समजवणार होता. त्याला टीबीचा आजार झाला होता आणि त्यानं बी हातरून पकडलं होतं. त्याचं काम सुटलं म्हणून मी आमच्या बाला बघण्यासाठी लोकांची किडूक मिडूक काम करत होती आणि बाला बघत होती. एक दिस सकाळी माझा बा रमा पाणी दे म्हणाला. गौराशंकरला जवळ बोलवून घेतलं. जिकडं तिकडं निरोप पाठवला. मी बाजवळ जाऊन बसली गौराशंकरला घेऊन. माझा बा म्हणतो कसा, बेटा रमा तुझा लहानसा जीव, तुझं खेळायचं वय आणि तुझ्या खेळायच्या वयात तुझी आई आम्हाला तुझ्या भरोशावर सोडून गेली. अन पोरी आता मी सुद्धा चाललो. मी तुझ्यासाठी काही नाही करू शकलो पोरी. उलट या 2 लेकरांचं ओझ तुझ्यावर टाकून चाललो. रमा या लेकरांची तूच आई हो, आता तूच आई हो. असं बोलता बोलता बाण गौराशंकरच्या डोक्यावर हात ठेवला व पण माझ्या डोक्यावर सुद्धा हात ठेवू शकला नाही. त्याचा तो गळून पडलेला हात धाय मोकलून रडणार गौराशंकर. मी आता येडी पिशी झाले. धाय मोकलून रडणाऱ्या लेकरांकडं बघू की मेलेल्या बापाकडं बघू. मला काही सुधरना. किती लवकर आमचा बा आम्हाला सोडून गेला होता. आई मानीस त्या दिवशी सांच्या येळेला कोणी जेवण नाही केलं. समद सोपस्कार पार पाडलं. मला आजही आठवते आमच्या घरात शिळी भाकर का असेना पण माझ्या आईनं बाला कधी उपाशापोटी घराबाहेर नाही जाऊ दिलं व म्या तर माझ्या बाला उपाशी मरू दिलं व माझ्या बाला उपाशी मरू दिलं. समद सोपस्कार पार पाडलं. चुलत्या मामांनी विचार केला या लेकरांचं काय करायचं. समद्यांनी विचार करून आम्हाला मुंबईला मामा मामीकडे पाठवलं. मामा मामीनं लई जीव लावला. पर रात झाली की आई बापाची आठवण यायची. शंकरला घास भरवताना मला आई दिसल्याचा भास होत होता. आम्ही मुंबईत पण नजर मात्र त्या वननगावच्या खुराड्यातच असायची. आईची लई आठवण यायची. जीवच म्हणून यायचा आणि वाटायचं ए आहे तू आम्हाला का सोडून गेली ग. तू माझं लगीन करणार होती ना, मला चांगल्या घरी देणार होती ना, मग मला वाट लावायच्या आधी तूच निघून गेली का ग आहे का. आई काल मामीनं तुझ्या आवडीची भाजी बनवली होती. जेवताना ठसका लागला आणि मी ताटच बाजूला सारलं. आई कोणाची बी माय
कोणाची बी माय लेकरांना एवढ्या लहान वयात सोडून जाऊ नये ग आई, जाऊ नये. कसं बस दिस चाललं होतं. मी आता 9 वर्षाची झाली. मामा माझ्यासाठी मुलगा शोधत होता. पण शिक्षण नसलेल्या, आई बाप नसलेल्या अन 2 पोरांचं लोणनं गळ्यात असलेल्या पोरीला कोण मागणार व? लई पोरं बघून गेली. त्या परडच्या चाळीत राहणार सुभेदार रामजी बाबा आहे ना व, ते आपल्या भिवासाठी म्हणे पोरगी शोधत होत. कुणीतरी त्यासनी सांगितलं असेल वननगावच्या धुत्रेची पोरगी अनाथ आहे म्हणून. ते आलं, आमच्या मामाचं घर शोधित शोधित आलं, येऊन बसलं. आणि आमच्या मामाला म्हणतात कसं, आमच्या भिवाच्या शिक्षणात आडकाठी येणार नाही अशी मुलगी आम्हाला हवी. रामजी बाबा आणि मामा बसलं. मी पाणी नेऊन दिलं. त्यांनी विचारलं, बेटा तुझं नाव काय? माझं नाव रमा. म्या वाकून पाया लागली. त्यांनी माझ्या हातावर खडी साखरेची पुडी दिली आणि रामजी बाबा चाललं गेलं. दुसऱ्या दिवशी रामजी बाबा आलं आणि आमचं लगीन पक्क झालं बघा, एकमेकांना पाहिल्याशिवाय. आमचं लगीन कुठं ठरलं ठाव आहे? कुठं ठरलं? भायखळ्याच्या भाजी मंडईत. भाजी मंडईच्या मागच्या बाजूला माशांचा बाजार, माशांची घाण, त्यावर बसणाऱ्या माशांची भुनभुन. भाजी विकायच्या एका खोक्यावर नवरदेव उभा, दुसऱ्या खोक्यावर मी उभी. खोक्या खालून भरभरून गटार वाहत होत. त्याचा कुजट न कुबट वास समधीकडं पसरला होता. लोकांनी नाकाला फडकं लावलं होतं आणि आम्ही हातामध्ये हार धरून एकमेकांवर उभं होतो. समोर बघते तर नवरदेवाचा चेहरा गंभीर. नवरदेवाला त्यांच्या आईची आठवण आली. काळ कसा आहे बघा, नवरदेव बिना आई विना आणि नवरी बिना आई बापा विना अनाथ. त्यांच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून मला माझं आई बाप आठवलं. माझ्या आईचा तडफडणारा चेहरा दिसला. गौराशंकरचा काळीज तोडून टाकणारा हंबरडा आठवला आणि त्या लेकरांची माझ्यावर जबाबदारी टाकून जाणारा तो माझा बाप मला आठवला. आणि माझ्या डोळ्यातून घडघडा पाणी वाहायला लागलं. लग्नाच्या बोलल्यावर आयुष्याची मंगल सुरुवात करणार आणि उद्याचं सुख स्वप्न काळजात कोरणार नवरा नवरी एकमेकांवर रडत होत. ही जगातली पहिलीच घटना असेल बघा. आज माझी आई असती तर माझ्या आईला काय काय की आज माझ्या आईला काय काय वाटलं असतं म्हणून. एवढ्यात वरडतलं कुणीतरी वरडलं, अरे ही बाजाराची जागा आहे, बाजार भरायची येळ होईल, लवकर लगीन आटपून घ्या. अक्षता पडल्या, आम्ही एकमेकाला वरमाला घातल्या आणि मी क्षणात रमावंदन करायची रमाबाई आंबेडकर झाली. मी सासरी तेवढ्यात एक वराडातली 40-50 वर्षाची बाई समोर आली. येऊन आमच्या दोघांच्या गालावरून हात फिरवले, कपाळावर कडाकडा बोटा मोडले, म्हणे इडा पिडा जाऊ आणि म्हणे आता नवरदेव नवरीनं नाव घ्या. आता
कसं नाव घेणार व नवरीला नाव शिकवायला आई तर पाहिजे, मैत्रिणी तर पाहिजे, मला कोण शिकवणार व पण असंच एका लग्नातलं नाव कसं बस जोडलं आणि मी घेतलं बरं ना. वननकरांची लेक चालली आंबेडकरांच्या घरात, वननकरांची लेक चालली आंबेडकरांच्या घरात आणि भीमरावांचं नाव घेते आनंदाच्या घरात. मी सासरी गेली, माझं सासर तसं मोठंच होतं. साहेबांचे वडील रामजी बाबा होते, त्यांचे मोठे भाऊ आनंदराव, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई, साहेबांच्या सावत्राई जिजाबाई, त्यांच्या आत्या मीराबाई. मी सामन्यांची कामं करायची, समधी मला रमा 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 करायचे, पण माझं साहेब मला रामू म्हणायचं. लगीन झालं तरी साहेब कॉलेजाला जायचं. एक दिवशी साहेब कॉलेजातून आलं, येऊन बसलं, मी पाणी नेऊन दिलं तर साहेब मला म्हणतात, कसं रामू आता तुला लिहायला वाचायला शिकायला पाहिजे. मी म्हणलं साहेब तुम्ही एवढं लिहिता वाचता ते पुरं नाही का? मी लिहिल्या वाचल्यानं काय फरक पडणार? नाही रामू, स्त्रीला लिहायला वाचायला यायला पाहिजे. आपण म्हणतो ना जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती पाळण्याची दोरी धरणारी स्त्री जर शिकली असेल तर झोका कसा अचूक दिशेने देतो. म्हणून रामू तुला शिकायला पाहिजे. मला पटलं, मला साहेबांचं बोलणं पटलं, पण मी साहेबांनी म्हणलं, साहेब तुम्ही मला शिकवत असाल तर मी शिकणार. साहेब म्हणे, हो रामू मीच तुला शिकवणार. जसं ज्योतिबांनी सावित्रीबाईला शिकवलं तसं मी तुला शिकवणार. अगं ज्योतिबा खूप मोठे क्रांतिकारी पुरुष रामू. सावित्रीबाई या अळानीच होत्या. त्या शिकल्या त्यांनी तानुबाई बिर्जे घडविल्या, ताराबाई शिंदे घडविल्या. या देशातील पहिली मुख्याध्यापिका फातिमा दिदी झाली, तर महारामांगाचं दुखणं वेशीवर टाकणारी मुक्ता साळवे ही सावित्रीबाईच्या शाळेतली. बघ रामू, एक स्त्री शिकली तर काय होते. अगं ज्योतिबांनी वखरलेल्या शेतात हातातल्या काठीने सावित्रीबाईला लिहायला वाचायला शिकवलं. इतिहास साक्षी आहे. त्याच मातीतली अक्षर पुढं काळाच्या डोक्यावर विराजमान झाली. बघ रामू, एक स्त्री शिकली तर काय होते. आमचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. मला शिकायला वेळच लागलं बघा, पण मी शिकली. साहेबांनी बी वाटत होतं त्यांची रामू लिहाया वाचायला शिकून शहाण्या सुरत्यासारखी वागल म्हणून. काही दिवस जात नाही तर आमच्या घरात नवीन पाहुणा आला. रामजी बाबा आजोबा झालं, साहेब बाबा झालं ना मी आई झाली. आम्हाला मुलगा झाला. शेजारा पारजारांनी लई नावं सांगले. कोणी केशव म्हणे, कोणी माधव म्हणे. साहेब मला विचारतात, रामू आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं. साहेब तुम्हाला जे आवडेल ते ठेवा. साहेबांनी आमच्या बाळाचं नाव यशवंत ठेवलं आणि म्हणाले, रामू या नावामध्ये
खूप मोठा अर्थ आहे. ज्योतिबा फुलेंनी आपल्या दत्तक मुलाचं नाव यशवंत ठेवलं होतं. मग त्यांनाच आपला कुलपुरुष समजूया. आमचं घर यशवंत यशवंत नावाने आनंदाने दुमदुमून निघलं. काही दिस जात नाही तर साहेब बडोद्याला नोकरीला होत आणि इकडं रामजी बाबाची तब्येत लई खालावली. मी साहेबांनी तार धाडून बोलवणं धाडलं. साहेबांनी येताना बाबाच्या आवडीची सुरतची मिठाई घेऊन आले. आपल्या पराक्रमी वाघाला पाहून बाबाचा ऊर भरून आला. डबडबत्या डोळ्यानं भरलेल्या हृदयानं ते आपल्या भिवाकडं पाहत होते. साहेबांनी त्यांना मिठाई खायची विनंती केली. बाबांनी नाही म्हटलं. माझ्याकडे पाहून बाबा म्हणतात, कसं या आग लागलेल्या काळजाला सांभाळ पोरी. उद्याचा भारत घडवताना मला भिवाला पाहायचं होतं. जातीयंताच्या बेड्या तोडणारा सेनापती करायचं होतं. गुलामगिरी मोडून काढणारा लढवय्या त्याला करायचं होतं. भिवा भिवा लढाईकडे पाठ करू नगस, अंधाराची गय करू नगस. लाखो असत्याचा पराभव करण्याचं सामर्थ्य तुझ्यात आहे. हे माझ्या पोरा, लोक तुला उद्या सूर्य म्हणतील, क्रांती सूर्य म्हणतील, प्रज्ञा सूर्य म्हणतील. तुझ्या क्रांतीसाठी हे दीनदलित डुबळे डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत. तुला उजळवायची आहे ही विषमतेने सडलेली भारत भूमी आणि घ्यायचा आहे घोट मनस्मृतीचा आणि बंधमुक्त करायचं या 9 कोटीला. आणि शेवटचं शब्द बाबाच्या ओठातच राहिलं. पहाडासारखा आमच्या पाठीशी उभं असणार रामजी बाबा आम्हाला सोडून गेलं होतं. साहेब लहान लेकरावांनी धाय मोकलून रडत होते. पण त्यांनी बाबाचा शब्द लक्षात ठेवलं. भिवा, तुला लढायचं आहे म्हणून पाय रोखून उभं राहिलं. पाठमोऱ्या नाही झालं. काही दिस जात नाही तर साहेबांना अमेरिकेला जायचं होतं उच्च शिक्षणासाठी. त्यावेळी मी दुसऱ्यांदा गरोदर होते. बहिणींनो, आपल्या गरोदरपणात आपलं माणूस आपल्या सोबत राहावं असं समजास्ती वाटतं नवं. पण नाही, तुमच्या गर्भातल्या बाळाला वाचा द्यायची होती. जन्मताच त्यांच्या हातात क्रांतीची मशाल द्यायची होती. म्हणून मी काट्यावर चालायची सवय लावली होती. आणि हे काटेच उद्याची फुलं होणार आहेत असं माझ्या साहेबांनी मला सांगितलं होतं. म्हणून मी नाही कुरबुर केली. साहेबांची तयारी झाली. साहेबांना सोडायला बंदरा पस्तूर गेली. माझ्या डोळ्यातलं पाणी पाहून साहेब म्हणतात, कसं रामू, या समाजाचे अश्रू पुसण्याकरिता आपले हात कोरडे असायला पाहिजेत. ते ओले नकोत. या आसवांची नदी झाली तर त्यात हा समाज वाहून जाईल ग रामू. बांध घाल. डोळं पुसली. घरी आली. कोपऱ्यावर यशवंता होता. त्याला छातीशी घेऊन हमसाहमशी रडली. पर तेवढ्या पुरतच. साहेब अमेरिकेला गेले. साहेबांचं कधी कधी पत्र यायचं. साहेब खुशाली कळवायचे.
साहेबांचं शिक्षण घेऊन अमेरिकेवरून परत आलं. मुंबईचं श्रीगमन कॉलेज आहे ना बा, तिथं प्राध्यापकाच्या नोकरीला लागले. 450 रुपये पगार मिळायचा. किती? 450 रुपये. साहेबांनी पहिल्या पगारात समधी पुस्तकं आणली. मी साहेबांनी म्हणलं, साहेब सगळ्या पैशाची पुस्तकं आणली, आता घर कसं चालायचं? रामू, घरात जे काही असेल ते विकून कसं बस या महिनाभर सांभाळ, पुढच्या महिन्यापासून मी तुला पैसे देतो. साहेब दुसऱ्या महिन्यापासून मला 50 रुपये द्यायचं आणि त्या 50 रुपयामध्ये लेकरांचं दूध, घरात लागणारा किराणा, लेकरांची औषधं, आत्यासाठी लागणारी औषधं, दोन काळी पेटी आणायच्या, त्या महिनाभर चालवायच्या. तिसरी काळी पेटी आणायची नाही. माझा जीव रडकुंडीला येऊन जायचा. मी लई चिडचिड करायची. कधी शेजारच्यांचे संसार पाहिलं की वाटायचं संसार असा असतो, प्रपंच असा असतो. शेजारचे रोजची रोटी खाऊन सुखानं जगतात आणि आम्ही सदा न कदा त्या पुस्तकाच्या आणि मृत्यूच्या सहवासात. मी एक दिवस लई चिडली. साहेबांनी हसण्यावरी नेलं. मग मी अजून चिडली. तर साहेब मला म्हणतात, कसं रामू, तू मला अभ्यास करू देणार नसशील तर मला अभ्यास करू देणारी बायको आणावी लागेल. मी बी म्हणलं, साहेब आणा 56 आणा, पण म्या एकीला बी घरात घेणार नाही. हे माझं घर आहे, माझं. असं बोललं की साहेब लई हसायचे. आणि बहिणींनो, असे हसण्याचे क्षण सुद्धा आमच्या आयुष्यात बोटावर मोजण्या एवढे चालेल. साहेब मला 50 रुपये द्यायचे आणि बाकी पैसे जमा करून ठेवायचे. कशाला? लंडनला बॅरिस्टर व्हायला जायसाठी. मला आता समजलं होतं, तुफानाच्या पायात संसाराची बेडी टाकून त्याला जखडून ठेवता येत नाही. त्याला त्याचं स्वतंत्र अस्तित्व असतं. हा उद्याचा सूर्य मी आपल्या इवल्याशा तळहातानं झाकण्याचा प्रयत्न करत होती आणि तो उद्या माझ्याच दारात उगवणार होता किंवा मग त्या महासूर्याची मी सावली व्हायचं ठरवलं. जगायचं तर यांच्या विजयासाठीच. साहेब 400 रुपये जमा करायचे लंडनला बॅरिस्टर व्हायला जायसाठी. साहेबाचं थोडं बहुत पैसे जमा झालं. साहेब लंडनला गेले आणि बहिणींनो, इकडं माझ्या काळजाचा कोपराच करपला. कधीतरी साहेबांचं पत्र यायचं, रामू मला इथं खायला पैसे नाही ग, कसं बस घर सांभाळून घे तू. माझं साहेब 7 समुद्रा पार असताना आमचा विचार करतात. म्या दादर परळी लई दूरवर जायची. शेण आणायची, त्याच्या गोवऱ्या थापायची. सरपण आणायची, त्या बाजारात इकून 4 पैसे गोळा करायची आणि ते 4 पैसे म्या साहेबांनी पाठवायची. लई दूरवर जायची रानात आणि बहिणींना पोटाला पोट भरता आम्हाला कधी खायला नाही भेटायचं. मोठं सरपणाचं ओझं आणायची.
कधी कधी रस्त्यात चक्कर येऊन पडायची. शेजारच्या आया बहिणी कोणी उचलून घरी घेऊन यायच्या. कोणी कोरडा भात द्यायच्या तर कधी कोणी भाजी आणून द्यायच्या. एक दिवस एका शेजारीनं मला साखर टाकलेलं दही खायला दिलं आणि ते दही साखर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खात होती. मला आजही त्याची चव आठवते. ते अमृतासारखं लागत होत. आमच्या घरात ज्वारीच्या नाही तर बाजरीच्या 4 भाकरी बनायच्या आणि त्या 4 भाकरी आम्ही समदे मिळून खायच्या. कधी कधी शिळं तुकडं राहिलं तर गरम पाण्यात बुडवून खात होतो. एक दिवस माझ्या यशवंताला लई जोराची भूक लागली. घरात खायला काही नव्हतं. मी रात्रीचा शिळा तुकडा त्याच्या मोरत ठेवला. लई भाकरीची भूक त्यानं गप्पा गप्पा खाल्ला आणि कोरड्या भाकरीचा ठसका लागला आणि त्याचं डोळं पांढरं व्हायची वेळ आली. धावत जाऊन त्याला पाणी पाजलं तेव्हा कुठं त्याच्या जीवात जीव आला. शेजारच्या आया बहिणी लई बोलायच्या. म्हणायच्या हिचा नवरा बॅरिस्टर व्हायला लंडनला गेला आणि हिच्या अंगावर नादड फाटलं लुगडं आणि नादड गळ्यात फुटला मणी. काय करायचं अशा शिक्षणाचं? ऐकून मेल्याहून मेल्यासारखं लागायचं. रडायला यायचं. पुण्यांना उमेद यायची आणि वाटायचं यांना काय कळणार, यांना काय कळणार. क्रांतीची ज्योत पेटवायची आहे तर स्वतः जळावं लागतं. सदा न कदा जळायचं आहे तर किरकिर करायची नाही, कुरबुर करायची नाही. माझं साहेब आता लंडन वरून बॅरिस्टर बनून येणार होत. बाळाराम भाऊजींना समध्यासनी नवं कपडं घ्यायला पैसे दिलं होतं. मलाही पैसे दिले आणि म्हणाले रमा तुझ्या आवडीचं एखादं लुगडं घे. साहेब यायचा दिवस उजाडला. असंख्य लोक बंदरावर जमा झाली. साहेबांच्या जयघोषणांनी आसमंत भरून निघाला. साहेबांनी बोटीतून खाली पाय ठेवला आणि त्यांच्या गळ्यात असंख्य फुलांच्या माळा पडल्या. मला माझ्या साहेबांचं कौतुक पाहायला जायचं होतं पण कसं जाणार. माझं लुगडं फाटलेलं, 2 रंगांनी शिवलेलं. अशी जाईल तर लोक काय म्हणतील, बॅरिस्टरची बायको फाटलं लुगडं घालून आली म्हणतील. पेटी खोलून बघते त्यात मला शाहू महाराजांनी दिलेला जरीचा फेटा दिसला. त्या फेट्याचं म्या लुगडं नेसली. पर बहिणींनो फेटा तो फेटाच, त्याची सर लुगड्याला कशी येणार. त्या मासेमारी करणाऱ्या कोळीन बाया राहते ना वा, तसा तो मला घोटे पस्तुराचा आला आणि म्या तशीच लाज झाकत साहेबांचं कौतुक पाहायला गेली. साहेबांच्या स्वागताला गेली. दूर उभी राहून समद कौतुक पाहत होती. साहेबांची नजर मला शोधत होती. एवढ्यात मी न राहून जोरात वरडली साहेब आणि धावत जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं त्यांचं बूट धुवून निघलं. घरी आल्यावर साहेबांनी मला विचारलं रमा सगळ्यांच्या अंगावर नवीन कपडे असतात ना, तू पटका का नेसून आली. तुला बाळारामने पैसे नाही दिले. एवढं मनेस्तोवर म्या म्हणलं नाही
साहेब बाळाराम भाऊजींनी मला पैसे दिले, मग तू पटका का दिसून आली? एवढं म्हणेस्तोवर जुन्या पेटीतून एक धोतर जोडी काढली नवी. साहेबांनी म्हणलं, साहेब त्या पैशात ही धोतर जोडी आणली तुमच्यासाठी. तुम्ही बॅलिस्टर साहेब, आता त्या फाटल्या गोधडीवर झोपणार होय, म्हणून तुमच्यासाठी बसायला हा पाट आणला आणि जेवण करायला हा पाट आणला आणि झोपायला गादी आणली. साहेब तेवढ्या पैशात जेवढं आलं तेवढं समज तुमच्यासाठी आणलं. साहेबांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. त्यांचं मन भरून आलं. साहेबांचं जिकडं तिकडं नाव झालं होतं. आणि एक दिस शाहू महाराज आहे ना, तुम्हाला माहित आहे ना शाहू महाराज? शाहू महाराज आमच्या साहेबांनी भेटायला सिमेंटची चाळीत आलं, टांग्यातून चाळीत आलं आणि खालूनच जोरात वरडलं, भीमराव आंबेडकर म्हणून. साहेब धावत धावत खाली आले. काय आज्ञा आहे महाराज? आज्ञा विज्ञा काही नाही, मला तुम्हाला कडकडून भेटावंसं वाटलं म्हणून आलो. एवढा मोठा संस्थानाचा नरेश, शिवरायाचा वंशज आमच्या साहेबांना भेटायला आला होता. ते दृश्य पाहायसाठी चाळीतली ना रस्त्यावरची 100-200 लोक जमा झाली. त्या भेटीत शाहू महाराज म्हणतात, कसं भीमराव आंबेडकर, मला आता या समाजाची चिंता नाही. या समाजाची उद्याची धुरा तुम्हाला तुमच्या लेखणीच्या टोकावर सावरायची आहे. मी आता निश्चिंत झालो. आमच्या पन्हाळ्याचं वातावरण लई झाक आहे. कधीतरी रमाबाईनीला माहेरपणाला पाठवा. एवढा मोठा संस्थानाचा नरेश, शिवरायाचा वंशज मला बहीण मानतो आणि माहेरपणाला बोलवतो. ही बातच किती न्यारी होती व. आणि वननगाव सुटलं तेव्हापासून मला तरी कुठं माहेर होतं. शाहूराजांच्या शब्दातच मला माहेरपणा गवसला. साहेबाचं लई दूरवर नाव झालं. साहेब मोर्चे काढायचे, आंदोलन करायचे, भाषण द्यायची, चर्चा करायचे. लई दूरवर नाव झालं. चांगला वकील, मोठा वकील म्हणून. एक दिवस एक माणूस सकाळी धाय मोकलून रडत रडत आला. साहेबाचा पाय पकडला आणि अजून जोरात रडायला लागला. म्हणे कोणीतरी सावकारानं त्याची जमीन बळकावली आणि जातीवाचक शिव्या दिल्या म्हणे. साहेब म्हणाले, उठ आणि चालता हो, जाऊन त्या सावकाराला जा विचार, नंतर माझ्याकडे ये. मला अशी रडणारी लोक नाही, मला लढणारी लोक निर्माण करायची आहे. उठ आणि जाऊन त्या सावकाराला जा विचार. 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होऊन जग. जाऊन त्या सावकाराला जा विचार. तो उठला ना तर चालला बी गेला. म्या बघतच राहिली. म्या साहेबांनी म्हणलं, साहेब तुम्ही त्याचं दुःख दूर करायचं तर तुम्ही त्यालाच दूर लोटलं का? मग असं केलं तुम्ही सामन्यांची केस घेता, मग त्याची केस का नाही घेत? साहेब म्हणा, रामू या लोकांना किती दिवस समजवायचं, किती मोर्चे काढायचे, किती आंदोलन काढायची. अग गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली नाही तर गुलाम कधी बंडच करू शकत नाही. मला त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्यायची आहे. आणि तेव्हा कुठं मला साहेबांचं बोलणं पटलं बघा.
शेजारी शांती राहायची. तिची बी आमच्या वाणीच परिस्थिती. तिच्या गण्याला काही बरं नव्हतं, दवाखान्यात न्यायला पैसा नाही. मी शांतीच म्हणलं, शांती तू काळजी करू नको, आमचं साहेब आहे ना व, आमचं साहेब डॉक्टर आहे. मी शांतीला आणि गण्याला घेऊन साहेबापाशी आली. साहेबांनी म्हणलं, साहेब गण्याला काही बरं नाही, गण्याला तपासा, त्याला बघा. साहेब म्हणतात, मी काय बघू? अहो तुम्ही डॉक्टर आहे ना व, मग गण्याला तपासा की. अगर रामू, मी माणसांचा डॉक्टर नाही, मी माणसांचा डॉक्टर नाही, पर माणसांना ज्या पुस्तकामुळे कीड लागली आहे त्या पुस्तकाची कीड काढणारा मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. आणि साहेबांनी मला डॉक्टर मधला फरक सांगितला. आणि मी म्हणलं, माझा साहेबच खरं डॉक्टर आहे. बहिणींनो, मी देवाला मानायची. साहेब इकडं तिकडं गेलं तर मी देवाची पूजा करायची. तो पंढरपूरचा पांडुरंग आहे ना व, त्याच्याबद्दल तर लई काय बाय ऐकलं होतं. तो म्हणे जनीच्या मदतीला धावून येतो, कानोपात्र्याला वाचवलं, चोखा मिळायला मदत केली. लई काय बाय ऐकलं होतं. मी साहेबांनी एक दिवस म्हणलं, साहेब मला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला? भाई साहेब मला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं आहे. अगर रामू, तो पंढरपूरचा पांडुरंग आपल्यासारख्या खालच्या जातीच्या लोकांना दर्शन देत नाही. आणि तू चालली तिथं? अगं 700 वर्षापूर्वी त्याने चोखा मिळायला दर्शन नाही दिलं आणि तू निघाली तिथल्या दर्शनाला? साहेब मी पायऱ्यावरूनच दर्शन करीन. अगं तिथले ते बाळे पुजारी आपल्याला दर्शन घेऊ देत नाही, म्हणून तू तिथल्या दर्शनाचं नाव सोड. मी अभि साहेबाचीच बायको. मग साहेबांनी म्हणलं, साहेब तुम्ही तो नाशिकचा काळाराम मंदिराचा सत्याग्रह कशापायी केला व? साहेब म्हणत, अगं रामू, तो सत्याग्रह मी काय दर्शनासाठी केला होता? तो काय मी भक्तीसाठी केला होता? अगं ती आमच्या अधिकाराची लढाई होती. आमचा जन्म जर हिंदू धर्मात झाला असेल तर इतर हिंदूंसारखी मंदिराची दारं आम्हाला देखील खुली असायला पाहिजे होती. त्यासाठी केलेला तो संघर्ष होता. रामू मी तरी मी जिदच करून बसली. तसे साहेब ओरडले, मी रडायला लागली. मला रडताना बघून साहेब म्हणतात, कसं रामू, लहानपणी बाबा मला कबीराचे दोहे सांगायचे. त्यातला एक दोहा ऐक, दुनिया इतनी बावरी जो पत्थर पूज जाए, घर का पत्थर कोई न पूजे जिसका पीसा खाए. अगं रामू, ही माणसं या दगडाला शेंदूर फासून त्याची पूजा करतात, त्याला देव म्हणतात. पण हे घरातलं जे दगडी जात असतं, ज्याच्यामध्ये धान्य दळतं, त्याच्यामधून पीठ निघतं, त्या पिठाची भाकर बनते आणि ती भाकर आमची भूक भागवते. त्या दगडी जात्याची ही माणसं पूजा नाही करत. किती दृष्टपणा. रामू
मी तुझ्यासाठी असं पंढरपूर निर्माण करेन की लोक तिथं भक्तीसाठी नाही, दर्शनासाठी नाही, तर क्रांतीसाठी येतील आणि बंधमुक्त होऊन जातील. असं पंढरपूर निर्माण करेल. बहिणींनो, साहेबाच्या रूपानं या समाजाला एक नेता भेटला होता ना, भेटला होता ना नेता. तुम्हाला एक बाप भेटला ना. पण तुम्हाला माहित आहे, साहेबाचं बाप पण आणि माझं आई पण दुःखाच्या पडद्याआड पार विरून गेलं होतं. साहेब अमेरिकेला जाणार होते तेव्हा आम्हाला दुसरा मुलगा होणार होता. कधी पोटाला पोटभर खायला नाही भेटलं. त्याच्याच्यानं झालेलं बाळ अशक्त झालं. त्याचं नाव रमेश ठेवलं. 7-8 दिवस झाले माझा रमेश दूधच पिईना. माझ्या पोटात काही नाही तर त्याला दूध कुठून येणार? बाहेरचं दूध आणायला माझ्याजवळ पैसा नव्हता. 7-8 दिवस झालं तो दूधच पिईना. एक दिवस पाण्यात टाकून ठेवलं. बराच वेळ झाला उठे ना म्हणून जाऊन पाहते तर माझा रमेश उठलाच नाही. माझा रमेश आम्हाला सोडून गेला होता. माझा रमेश उठलाच नाही. दुधाचा एक घोट बहिणींना, दुधाचा एक घोट माझ्या रमेशला नाही भेटू शकला. एवढी गरिबी 42 व्हायला गेलेल्या माणसाची पत्नी सहन करत होती. माझ्या रमेशला दुधाचा एक घोट नाही भेटू शकला. त्याच्या बरगड्या निवळ मोजून घ्यावा अशा दिसत होत्या. त्याचं पाठीला चिकटलेलं पोट आमच्या गरिबीची दुर्दशा दाखवत होत. माझा रमेश आम्हाला सोडून गेला. रमेश नंतर आमच्या घरात इंदू आली. साईबाबांनी गोरी पाठ, तेजस्वी डोळ्याची. तिला आजारात उलट्या जुलाब सुरू झालं. दवाखान्यात न्यायला पैसा नव्हता. घरच्या उपचारानं काय ती बरी होणार. 5-6 दिवस माझी लेक मलूल झाली आणि 7व्या दिवशी तिचं प्रेत मी माझ्या पदरानं झाकलं. माझी इंदू सुद्धा मला सोडून गेली होती. इंदू नंतर आमच्या घरात गंगाधर जन्माला आला. गंगाधर जन्मताच आजारी, सारखा किरकिर करायचा. पाळण्यात टाकून मी दूर रानात जाऊन सरपण आणायची. एक दिवस घरात खायला काही नव्हतं. उडदाची कच्ची डाळ भिजू घातली. रानात गेली. मोठं ओझ आणलं. घरी येऊन पाहते माझा गंगाधर रडत होता. जवळ गेली, त्याला छातीशी घेतलं, थोडस पाजलं, पुन्हा पाण्यात टाकली. लई भूक लागली होती. उडदाची कच्ची डाळ बका खाल्ली आणि घर झाडझूड करत होती. माझ्या गंगाधरचा पुन्हा रडण्याचा आवाज आला. जाऊन पाहते माझा गंगाधर माशासारखा तडफडत होता. त्याला घेतलं, धावत डॉक्टरकडे गेली.
डॉक्टरला म्हणलं, डॉक्टर साहेब माझा गंगाधर तडफडतो आहे, त्याला तपासा. डॉक्टरांच्या पाया पडली, डॉक्टरांना हात जोडले. डॉक्टर म्हणाले, बाई बाई जुनं चुकतं केल्याशिवाय मी तुझ्या बाळाला हात लावणार नाही. आणि माझ्या गंगाधरनं तिथंच मान टाकली. मग माझ्या गंगाधर सुद्धा मला सोडून, माझी 3 लेकरं आम्हाला सोडून गेली होती. माझ्या या हातानं तिने लेकरांना मी मागच्या अंगणात पुरलं. पण साहेबांचं शिक्षणात लक्ष नाही लागणार म्हणून त्यांना काही जास्त सांगितलं नाही. त्याच्यानंतर आमच्या घरात राजरत्नचा जन्म झाला. राजरत्न साहेबांनी टेकला होता. साहेबांचा लई लाडका. समजा धाकट साहेब म्हणायचे. येता जाता साहेब त्याला चालवायचे, त्याच्यासोबत खेळायचे, गोष्टी वाचून दाखवायचे. 2.5 वर्षाचा झाला, त्याला निमोनिया झाला. आमच्या लक्षात नाही आलं. एक दिवस मी धुणं वाळवत होती, राजरत्न चक्कर येऊन पडला. त्या साहेबांनी कोर्टात निरोप काढला. साहेब तातडीनं आलं. राजरत्नला दवाखान्यात नेलं. पण साहेबाच्या मांडीवर राजरत्ननं प्राण सोडला. माझी 4 लेकरं आम्हाला सोडून गेली होती. 4 लेकरं. मी तर येडी झाली. काय करावं समजत नव्हतं. रडून रडणार किती. डोळ्यातलं पाणी आटलं तर अंधार कुठून आणणार किती. साहेबांनी स्वतःला खोलीत बंद करून टाकलं होतं. कार्यकर्त्यांशी भेटत नव्हते, कोणासोबत बोलत नव्हते. त्या दुःखातून निघायला साहेबांना लई येड लागला. राजरत्न पोटात होता तेव्हाच मला टीबीचा आजार झाला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. साहेब समजा डॉक्टरांना विनंती करत होते, काही करा पण माझ्या रामूला वाचवा. डॉक्टर म्हणाले, उपाशापोटी काम करून आजार अशा टोकाला गेला की आता आम्ही काहीच करू शकत नाही. साहेब माझं डोकं मांडीवर घेऊन रडत बसायचे. पण बहिणींनो, मला काही बी वाटत नव्हतं. मला भरल्या कपाळानं जायला भेटत होतं. मी अशी बोलली की साहेब म्हणायचे, रामू भरल्या घरात असं बोलू नको ग, भरल्या घरात असं बोलू नको. प्रकाशाची दारं तुझी वाट बघत असताना, प्रकाशाची दारं तुझी वाट बघत असताना तू विजण्याची भाषा करते. मी या घरात नसताना तू या घरात प्रकाश दिला रामू. आणि आता सगळं कुठं ठीक होत आलं तर तू मला सोडून जाते. नाही रामू, नाही, मी तुला नाही जाऊ देणार रामू. तू मला सोडून जाऊ नको, मला तुझी गरज आहे. साहेब रडत बसायचे. मला माझ्या साहेबांसंग बोलायचं होतं. पहिलं आणि शेवटचं बोलायचं होतं. त्यांना सांगायचं होतं, साहेब तुम्ही मला काही दिलं नाही त्याचं मला दुःख नाही. तुमच्यासारख्या तुफानाला मी कुठे कमी पडली असेल तर मला माफ करा साहेब. साहेब, या बहिष्कृत भारतातल्या बहिष्कृत माणसाचं दुःख तुम्ही तुमच्या काळजावर करून घेतलाय. त्यात माझ्या दुखण्याची भर नका साहेब. साहेब,
या जगात कोणत्या नारीला मिळेल असं भाग्य मला मिळालं साहेब. या 9 कोटी दीनदलितांची मी माता झाले. सांगा ना साहेब, हे भाग्य कोणत्या नारीला भेटल? तुम्ही वाईट नका मानून घेऊ साहेब. हे दुःखाचे अलंकार घालून मिरवताना, मी भीमरावाची पत्नी आहे म्हणून सांगताना आणि हे दुःखाचे अलंकार घालून फिरताना मला अभिमान वाटतो साहेब. माझ्यासारखं भाग्य कोणत्याच नारीला नाही. तुम्ही वाईट मानू नका. कालपासून सारा राजगृह परिसर माणसांनी भरला होता. कुणी काही बी खाल्लं नव्हतं. जणू काही मी रंजल्या गांजल्याची माता रमाई आता शेवटचा निरोप त्याच्या सीमेवर होती. शेवटचा निरोप. साहेबांनी मला औषध पाजलं. थोड्या वेळाने काफी पाजली. माझा यशवंता कोपऱ्यात बसून रडत होता. साहेबांनी भरलं ताट माझ्या समोर आणलं. एक हात चारून देण्याचा प्रयत्न केला. मी नाही म्हणलं. यशवंताला खुनेनं जवळ बोलवलं आणि आम्ही दोघांनी मिळून पहिला घास आमच्या लेकराला चारला. आम्ही दोघांनी मिळून चारलेला पहिला घास. मला माझ्या साहेबांसंग लई बोलायचं होतं. पण माझा आवाज निघत नव्हता. मला त्यांच्या संग समजा घरात प्रकाश फेरायचा होता. पण माझी ताकद पोहोचत नव्हती. माझ्या साहेबांसंग लई बोलायला तडफडत होती. माझी जीभ जड आली होती. माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली होती. मला मोरच काही दिसत नव्हतं. लोकांचा घोळका समोर येताना दिसत होता आणि माझी वाचा गेली होती. पण माझ्या साहेबांचं शब्द हमरत होत. रामू उभ्या वादळात साथ दिली ग. उभ्या वादळात साथ दिली. कठीण काळालाही तू आपल्या पदरात सामावून घेतलं रमा. आणि आता एकटीच प्रवासाला निघाली का रामू? का तुला आयुष्यभर सुख नाही भेटलं म्हणून तुझ्या पोटची 4 लेकरं या दीनदलितासाठी मातीत गेली म्हणून की तुला उपाशी आणि अर्धपोटी अनाथ राहून जगावं लागलं म्हणून का रामू? का तू मला सोडून जाऊ नको रामू. तू मला सोडून जाऊ नको. तो महासागर रडत होता. त्यांच्या डोळ्यातलं पाणी टीप 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 माझ्या चेहऱ्यावर पडत होत. मला आता शेवटच्या गरम पाण्याच्या आंघोळीची गरज नव्हती गरज. मी माझ्या साहेबांच्या अश्रुत प्रेमानं नाहत होती. सिंहासारखा गरजणारा मर्दांचा मर्द, बुद्ध उपासक करडचा, युगायुगांच्या भेगा बुजवणारा आणि युगालाही पाठीत लाथ मारणारा माझा युगंधर रडत होता. माझा युगंधर रडत होता. डॉक्टर, बॅरिस्टर भीमराव रामजी आंबेडकर रडत होते. जरा आसव पुसावं म्हणून हात वर केला आणि तो पिकल्या पानावानी गळून पडला आणि शेवटची हाक निघाली. माझं साहेब
नको जाऊ सोडून रमा तू, नको जाऊ सोडून रमा तू, निराधार ह्या एकट्याला. नको जाऊ सोडून रमा तू, निराधार ह्या एकट्याला. जपलेशी तू जीव लावून, गरिबीच्या ह्या रोपट्याला. नको हॅलो हॅलो. या ठिकाणी मी रमाई बोलते. हा एक पात्री नाट्यप्रयोग संपला आणि ज्याने ज्याने या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली उपस्थित उपासक उपासिकांना विनंती आहे. समजदार मनाची आई बाबा विना पोरगी पोरगी मुलाची, राणीचा हे पण लई समजदार मनाची. नाही कधी पावणार कुणाला, राणीचा हे पण लई समजदार मनाची, राणीचा हे पण लई मनाची. लोककवी वामनदादा कर्डक लोक कलावंत कल्याण समितीच्या वतीनं नांदेड फेस्टिवल 2026 यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणपतरावजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राज आटकोरे सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमासाठी अनमोल असं सहकार्य केलं, त्याबद्दल समितीच्या वतीने त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांनी ज्यांनी उपस्थिती लावली असे सर्व पाहुण्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मी एक आपणाला नम्र विनंती करतो की कुठलीही चळवळ चालवत असताना गाण्याला खूप महत्त्व आहे. आणि हे गायत्री रामटेके ताई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून रमाई एक पात्री नाट्यप्रयोग सादर करतात. आपणाला सर्वांना विनंती आहे जसं जमल तसं त्यांना आपण थोडंसं दान देऊन त्यांच्या चळवळीसाठी आपण थोडंसं योगदान द्यावं असं मी सर्वांना आवाहन करतो. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आदरणीय गायत्री रामटेके ताई यांना आपण आपल्या पद्धतीनं जमत तसं त्यांच्याशी थोडंसं दान देऊन त्यांना थोडं चळवळीसाठी आणि ताई इकडे बा, वहिनी इकडे बा. हा आता